गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स. परत एकदा तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तरे व्लॉग्सवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे श्रीनगरवरून सोनमार्गला मस्त मस्त पॉईंट आहेत फिरण्यासाठी, फेमस जागा आहे. तर आता नाश्ता वगैरे करू हॉटेलला ना, डायरेक्ट आपण निघू सोनमार्गला. बघू शकतो डायरेक्ट हायवे टचच हॉटेल होता आपला ना जिजू. आम्ही आता निघलो आहे डायरेक्ट सोनमार्गला नाश्ता करू. बाकी भेटूया डायरेक्ट आता पुढे. अंडा ब्रेड आला आहे ना, पराठा आला आहे ना, सर्वजण नाश्ता करायला आता बसलेले आहेत आणि डायरेक्ट आता आपण सोनमार्गलाच भेटू नाश्ता करून. सर्वजण आम्ही निघलेलो आहे सोनमार्गला जायला. बाकी सोनमार्गमध्ये फुल भारी भारी सीन आहेत, तर तिथं जाम मजा येणार आहे. श्रीनगरमधून निघलेलो आहे आणि आज आहे इलेक्शन इकडं, त्याच्यामुळे सर्व दुकानं बंद आहेत आणि वाजलेत किती 9 आणि तुम्ही बघू शकता सर्व दुकाने श्रीनगरमध्ये बंद आहेत. आज आहे इलेक्शन. बाकी व्यू आता तुम्हाला सोनमार्गमध्येच बघायला भेटेल, त्यामुळे मी जास्त रस्ते तर दाखवणार नाही तुम्हाला, उगाच आपला टाईमपास नाही करून देणार. बाकी बघू शकता तुम्ही जागेवर आर्मीवाले आता थांबलेले आहेत. बघा असं काहीसा नजर आहे इथले लोकांचं. ही सिटी एरिया आहे म्हणून इथं लय जास्त लोक आहेत, खूप लोक आहेत इकडे. कसे आहेत जाम आर्मीवाले जागेवर सर्व गाड्या बिड्या थांबवत आहेत, चेकिंग करत आहेत. कारण की आज इलेक्शन आहे त्यामुळे ते सर्व पूर्ण तैनात आहेत. आणि बाकी काश्मीरमध्ये तर आर्मीवाले असतातच, तुम्हाला माहीतच आहे. पण आज जरा जास्त पाऊस थांबलेले आहे. बघा जागेवर कसे आर्मीवाले तुम्हाला दिसू शकतात, जागेवर सर्व आहेत. बघा जागेवर पूर्ण जागेवर तुम्हाला आर्मीवाले दिसतील. म्हणजे बघू शकता तुम्ही किती सेफ्टी द्यायला लागते काश्मीरमध्ये. कधी पण काय पण होऊ शकते इथे. 5 मीटर पण नाही झालं तरी पण लगेच बाजूलाच आर्मीवाला तुम्हाला दिसेल. या लोकांमुळेच आपल्याला पूर्ण आपण सेफ आहे इथं. त्यांच्यामुळेच आपण इथं पूर्ण फिरू शकतो पूर्ण काश्मीर. मी तुम्हाला कधी पण बोलू, ते बघू शकता इकडं गाडी पण पूर्ण फौज त्यांची आलेली आहे. काश्मीरच्या एंट्रीला आपला गेल केला बघा कशी जागेवर फौज पूर्ण तैनात झालेली आहे. बॅक साईड आज पहिले लांब प्रवास करून घेऊन त्यामुळे सोनमार्गला चाललोय. मग उद्या आपल्याला दल लेकच बघायचे. बघू शकतो मी दल लेकचं बॅक साईड कशी आहे श्रीनगरमधली. असंच फर्स्ट पॉईंटवर पोहोचलेलो आहे. सिंध नदी खतरनाक व्ह्यू आहे, पॉईंट पण खतरनाक आहे, मला दाखवतोच मी. जाता पॉईंट साईड्स व्ह्यू पण हे करायचे होते, तुम्हाला माहीत होतं सोनमार्गला जाता. तर जो पहिला साईड सीन तुम्ही बघू शकता कसा खतरनाक साईड सीन आहे. पाणी बघा बर्फाचं, हे सगळं बर्फाचं पाणी आहे ना. हा पाणीच पाकिस्तानला जातं ना. व्ह्यू बघू शकतो तुम्ही इथल्या कसा व्ह्यू आहे खतरनाक. आता मस्त इथं फोटो व्हिडिओ काढू, जरा मजा येईल जरा फोटो व्हिडिओ काढल्यावर. बाकी चला हळूहळू पुढे जाऊ. बघू शकता तुम्ही कुचका आहे साला वाटतं आहे, पण त्याच्यात हळूहळू करून आपण चालत जाऊ. बघू शकता काय खतरनाक असा नजारा आहे. पहिलाच पॉईंट तुम्ही बघू शकता यार, डोंगरांच्या मधोमध आणि नद्यांचा यो प्रवाह, काय ती मजा, काय ती झाडी ना, काय तो डोंगर, फुल एन्जॉय. बघू शकता फोटो काढायसाठी कसे आतमध्ये जातात. पण व्ह्यू पण तसा आहे, नजारा पण तसा आहे की फोटो पण लय जबरदस्त येते. काश्मीर येतो हे काश्मीरमध्ये फिरायची तीच मजा आहे नॅचरमध्ये. बर्फ असल्यावर काय मजाच नाही राहत. आता बर्फ नसल्यावर तुम्ही मजा बघू शकता डोंगरांची कसे वाटते नजारे, सीन बघू शकता सर्व. पॉईंटमध्ये निघलेलो आहे फर्स्ट पॉईंटवरून सोनमार्गला. आता चालू आहे 55 किलोमीटर बाकी आहे. बाकी नजारे तुम्ही बघू शकता बाहेर काय जबरदस्त नजारे. ब्रिज बघा कसा ब्रिज आहे आणि याच नदीमध्ये आता आपण फोटो काढले. डायरेक्ट ती नदी पाकिस्तानला जाऊन भेटते. बघू शकता तुम्ही बाहेर असा काही नजारा आहे. बघू शकता बाहेर तुम्ही नजारे अशी काही नजारे दिसते तुम्हाला. सोनमार्गला जाताना हे पण पूर्ण बर्फाचा होऊन जातं सोनमार्गला पोचता. आता ऊन आहे म्हणून. बाकी बघा काय कडक व्ह्यू दिसतोय, असा नजारा दिसतोय. बघू शकता तुम्ही सीनच बघायची मजा घ्या तुम्ही काश्मीरची. बर्फ नाही तर सीन बघा. बघा डोंगर कशा वस्त्या आहेत लोकांच्या, कशी लोक राहतात डोंगरामध्ये.
बघू शकतो तुम्ही कसा खतरनाक असा सीन आहे. दगड कधी पण इथं पडतात, तुम्हाला तर माहिती आहे लँडस्लाईड होत असतो. किती फ्लोनी पाणी पडलं, सर्व बर्फाचं पाणी वरतून डोंगरावरून येत असतं. जाते आता 4 किलोमीटर पहिल्यापासून टॅक्सी तुम्हाला मी पूर्ण क्लिअर दाखवतो इथं सीन. आता मागचा व्ह्यू देतो आणि सोनमार्गमध्ये आता आपण पोहोचलेलो फक्त 4-5 किलोमीटर बघेल, पण इथून टॅक्सी जाते. टॅक्सी गाडी जातात, आपली गाडी इथं ठेवायला लागते. सोनमार्गमध्ये आता आपण पोहोचलेलो आहे आणि तुम्ही व्ह्यू बघा, काय खतरनाक असा व्ह्यू आहे इथं सोनमार्गमध्ये. जबरदस्त असा व्ह्यू आहे. 4 किलोमीटर अजून बाकी आहे आणि बघा तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या. तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी, म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल. आणि समोर तुम्हाला दिसेल तो तिथं बर्फ आहे, बर्फ पडलेला आहे डोंगरावर, कारण की काल थंड वातावरण होता श्रीनगरमध्ये. पण बघा काय नजारा आहे यार. या नजारांचा आनंद घ्यायला तुम्हाला काश्मीरमध्ये तर यायलाच पाहिजे. जास्त बर्फ नसला तर तुम्हाला बर्फाचा सीझन बघायला नाही भेटत, बर्फामध्ये फक्त बर्फ बघायला भेटतो. आणि जर तुम्ही लवकर आले तर तुम्हाला असा नेचरचा पण आनंद घ्यायला भेटतो. बघू शकता तुम्ही प्रॉपर खतरनाक. आता तो वरती गेल्यावर तर किती मजा येईल तुम्ही बघा. रस्ता आहे, याच रस्त्यावरनं आपला लेह लद्दाख साईडला जातो. लेह लद्दाखला पण योच रस्ता जातो. तो समोर तो तुम्हाला एकदम कोपऱ्याला तो मोठा डोंगर दिसतो, तोच पार करून आपल्याला सोनमार्गच्या 0 डिग्री सेल्सिअसला जायचं आहे, 0 पॉईंटला. बाकी आता भेटूया पुढेच गाडीची, कारण की तिकडे आपली गाडी नाही जात तर 5,000, 7,000, 7,500 रुपये मागतात ते गाडीवरती जायचा. आता बघू यांच्याची भावताल करू आणि डायरेक्ट निघू वरती सोनमार्गला. त्यांच्याशी भावताल केल्यावरच आपल्याला सोनमार्गला जायला लागेल, कारण की ते पैसे 7,500 बोलतात वरती जायचा. 5च जण त्याच्यामध्ये बसतील. तर मग आता पहिले त्यांच्याशी भावताल करून त्याच्यानंतरच आपण वरती सोनमार्गला जाऊ. आपल्याला जायचं आहे, तर आता इथून आपल्याला जायचं आहे पॉईंट बघायला. आता तुम्ही बघू शकता आपल्याला इथून कुठले कुठले पॉईंट फिरायला भेटतील. जिप लाइन, कौन सा पॉइंट घूमने को मिलेगा? फिश पॉइंट आएगा, कश्मीर का लास्ट विलेज, और लद्दाख का बोर्ड आएगा, बाल्टर बेस कैंप आएगा, जोजिला पास आएगा, और 0 पॉइंट आएगा. 0 पॉइंट के बाद आएगा वेलकम टू लद्दाख. मतलब इतना अपने को पॉइंट इधर घूमने को मिलने वाला है, क्योंकि इधर से अपने आप टैक्सी इधर ही रुकती है, टैक्सी करना पड़ता है इधर से. टैक्सी यूनिट का 4.5 कितना है 4.5 कितना किलोमीटर? गवर्नमेंट रेट है. हाँ. 4.5 और इधर से कितना किलोमीटर है? ये यहाँ से पड़ेगा 35 किलोमीटर है. चलेगा चलो. अभी डायरेक्ट हम लोग मिलते हैं आगे, आपको डायरेक्ट आगे मिलते हैं. निघलेलो आहे सोनमार्ग वरून. सोनमार्ग 4 किलोमीटर होता, आता इथून आपण 30 किलोमीटर 0 पॉईंटला चाललेलो आहे. नाही काका आहेत आपल्याबरोबर गाडी चालवायला. तुम्ही बघू शकता इकडे समोर आता आपण चाललेलो आहे सोनमार्गच्या 0 पॉईंटवर. 0 पॉईंट खतरनाक आहे. इथं रेट पैसे द्यायलाच लागतात, पैसा शिवाय इथं काम नाही काश्मीरमध्ये. बाकी वरती पॉईंट तुम्हाला फिरायचे आहेत तर तुम्हाला काय पैसे द्यायलाच लागतात. तुम्ही बघू शकता काय खतरनाक पॉईंट आहेत, 1 नंबर पॉईंट आहेत. तर आपण निघलेलो आहे जस्ट सोनमार्गला. बघू शकता सोनमार्गचा बोर्ड. तुम्ही व्ह्यू बघू शकता काय खतरनाक व्ह्यू आहे. बाकी अजून तिथून 30 किलोमीटर वरती त्यात तिकडे डोंगरावर आपल्याला जायचं. थोडा बर्फ पण दिसतोय वरती आपल्याला सोनमार्गवरून. म्हणजे ते टॅक्सी करायलाच लागते आपल्याला. 5,000, 4,000 त्यांच्यावरून बार्गेनिंग केल्यावर 4,500 पर्यंत ते सोडतात टॅक्सी. बाकी खतरनाक चालू. तुम्हाला एकदम परफेक्ट मी दाखवतो व्हिडिओ मधून. यो बघा, यो रस्ता यो आहे तो अमरनाथला जायचा, अमरनाथ. आणि इकडं आहे तो सोनमार्गच्या वरती डोंगर चढायचा. ते बघितलं आपण ते गुलमार्ग पेक्षा सोनमार्ग मध्ये जास्त जरा बघायचे सीन भारी आहेत. गुलमार्ग मध्ये एवढा खास नव्हतं वाटला, पण सोनमार्ग मध्ये जरा लय पॉवरफुल वाटतं. इधर हेलीकॉप्टर वाले उमरनाथ यात्रा से हाँ, हेलीकॉप्टर वाले यहाँ से जाते हैं. उमरनाथ यात्रा के हेलीकॉप्टर वाले जाते हैं. हेलीकॉप्टर वाले जो है ना, हाँ वो यहाँ से जाते हैं. ये पॉइंट आहे मतलब हेलिकॉप्टर. बाकी तुम्ही नजारे बघत राहा, नजाऱ्यांचा आनंद घ्या. तुम्हाला नजारे दाखवतोय मी पॉवरफुल. बोटिंग चल रही है हमारी. हाँ वोटिंग चल रही है, पता है वोटिंग चल रही है. बाकी तुम्ही नजारे बघा, नजाऱ्यांचा आनंद घ्या. हे बघा बाईक रायडर आपल्याला भेटतच असतील, हे सर्व ब्लॉगर असतात. ग्रुपवर टाकायला व्हिडिओ बनव. हा ग्रुपवर टाकायला पण बनवलेली आहे. बर्फ पडतो तेव्हा हा रस्ता डायरेक्ट 6 महिने बंद होतो. मनाली से वो 3 ही महीना रहता है. हाँ, और ये आणि हा 6 महिने. बाकी बंद क्यों रहता है? बाकी तो वो बंद रहता है. बघू शकता असा पॉइंट येऊ तुम्ही.
त्याच्या पुढं दुसरं डायरेक्ट आपलं सोनमार्ग चालू होतं. तर हा तुम्ही बघू शकता काश्मीरचा लास्ट विलेज आहे हा काश्मीरचा. आणि समोर तुम्हाला बर्फ पण दिसत असेल. बाकी बघा जिजू तुम्हाला कसं वाटतं इथं आता मजा येतं का नाही? मजा वाटते एकदम. जाम मजा काय डोंगरान डोंगरानं मग मोर आरवला. हे जिजू आता तुम्ही जो काश्मीरचा लास्ट पॉईंट आहे तुम्हाला याच्या पुढं काय व्हायचं? तर तुम्ही पाहू शकता हा काश्मीरचा लास्ट विलेज आहे आणि इकडनं पुढे जो रस्ता जातो तो लेहला जातो आणि ह्याच्या पुढे कारगिल मग लेह लडाख चालू होतो आणि नंतर आपण 0 पॉईंटला जाऊ. नंतर आपण 0 पॉईंटला पोहोचतो. तुम्हाला सर्व मी दाखवल. बघू शकता सीन खतरनाक सीन आणि वरतं पूर्ण बर्फ. तर बघू शकता तुम्ही गुगरी 13 किलोमीटर आणि बाल्टल 5 किलोमीटर. बघा यूचा आनंद घ्या. यू कसा खतरनाक आहे काश्मीरमध्ये. आपण बर्फ बघितलेला तो तिकडून आपण आलोय त्या बर्फावरून. आणि बघा काय नजरे ढग बघा ढग किती जवळ दिसत आहेत. रस्त्यांचा बघा रस्त्यांचा आनंद घ्या. खाली तुम्ही बघू शकता खाली कसं आहे. माझी भांडे अख्खे अंबल सोनमार्ग बघा सोनमार्ग. अजून जाम वरती जायचं आपल्याला. घोडा नाही येऊ शकत ना. नाही 2 किलोमीटर 3 किलोमीटर 40 किलोमीटर जाते. बघू शकतो तुम्ही दगड आणि इथून जर खाली तुम्ही बघितला तर पूर्ण मोठीच्या मोठी गाई आहे. आता ड्रायव्हर बोलत होता इथं मागच्या वेळेला 2-3 गाड्या पडलेल्या आहेत खालती. कोणीच जिवंत नाही राहिला. म्हणून इथं गाडी एकदम सेफली आणि आरामशीर चालवायला लागते. बाकी बघा ना जर त्या समोर डोंगर दिसतो तिथं आपल्याला जायचं आहे. बघा अशा गाड्या हवा आहे. आणि आता आम्ही एक ठिकाणी थांबलोय. म्हणजे तो काय पॉईंट नाही पण तिथं आपल्याला आता कुठंच बर्फ नव्हता भेटला जम्मू काश्मीरमध्ये बघायला. तर इथं पूर्ण बर्फाचा डोंगरच तसाच भेटलेला आहे. तर तो तुम्हाला मी दाखवतो आता बर्फाचा डोंगर. बाकी कुठंच नाही बर्फ भेटला. इथं तरी भेटला थोडाफार बघायला काश्मीरमध्ये. पण बाकी जे रस्ते जाम रिस्की आहेत. सोनमार्गवरून तुम्ही वरती जर 0 पॉईंटला जाता मग ते रस्ते जाम डेंजर आहेत. बरोबर बघू शकता तुम्ही बर्फ बघू शकता आणि इथं पण बर्फ बघू शकता. आणि पाणी बघा आणि बघू शकता तुम्ही हा बर्फ पूर्ण प्रॉपर. हा हे बर्फ बघा पूर्ण बर्फ आहे खतरनाक मध्ये. इथंच आपल्याला थोडा बर्फ बघायला भेटला कारण की काश्मीर सोनप्रयागला वरती गेल्यावर परत बर्फ भेटेल नाही भेटणार. इथं आहे आता लाईव्ह बर्फ. तर त्यामुळे बोललो तुम्हाला सर्वांना बर्फ दाखवतोय. हे बघा बर्फ का पहाड आहे. बघू शकता तुम्ही बर्फाचा डोंगर. एन्जॉय. हात आमचे कसे कडक झालेले आहेत एकदम ना. एवढे लोक बघा कशी थांबले त्या पॉईंटला काश्मीरच्या. आता वरती आम्ही 0 पॉईंटला जाऊ 15 मिनिटच राहिलेत. तर बाकी इथं मजा पण करू. हे बघा फक्त तुम्ही बर्फाचं पाणी एकदम थंडगार ना. लोक बघा हातात बर्फ पकडू नाही शकत असा बर्फ झालेला आहे. जाम मजा आली भाऊ आता इथं आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता स्पॉट बघायला किती लोक थांबले ना. नजाऱ्यांचा मजा घ्या तुम्ही. काश्मीरमध्ये आलेत तर नजाऱ्यांचा मजा घ्या. काश्मीरचा खाली एंड झाला आणि इथं आपण आता सोनमार्गला वरती 0 पॉईंटला झालं. सोनमार्ग खाली गेला आणि आता आपण 0 पॉईंटला चाललो आहे. बाकी बघा काय खतरनाक असा व्ह्यू आहे. आणि लोक बघा सर्व बर्फ हातात घेऊन मजा करत आहेत. सर्व लोक मजा करत आहेत बर्फामध्ये. थोडा भेटला त्यावरही समाधान आहे सर्वांना. तुम्ही व्ह्यू बघा काय खतरनाक असा व्ह्यू आहे. आणि इथून बघा पाणी कसं पडतोय बर्फाचं पाणी तो सर्व खालती जातो ना. व्ह्यू बघा ना. सोनू तुला कसं वाटतं आता इथं बर्फ बघून? तुला काय कसं वाटायला लागलं? मजा आली का तुला बर्फ बघून? ड्रीम झालेला आहे. हां नॉर्मल पण बर्फ तिने बघितला विषय संपला. बर्फाची लादी तर नाही भेटली इथं. पूर्ण बर्फ भेटला. रस्ता किती डेंजर आहे. बघा समोर नजारे. डोंगर बघा एक पण झाड नाही. बर्फ किती. फायनली आता आम्ही सर्वजण 0 पॉईंटला पोहोचलेलो आहे. मागं डोंगर तुम्ही माझ्या बघू शकता कसे डोंगर आहे. बघू शकता 0 पॉईंटचा व्ह्यू. तुम्ही 0 पॉईंटचा व्ह्यू 0 पॉईंटचा व्ह्यू जो हा डोंगर टाकून 0 पॉईंटला. तर हा 0 पॉईंटचा डोंगर म्हणजे हा याच्या मागच्या डोंगरावर
अमरनाथ आहे, अमरनाथचा बाबा. मग तिथून फक्त आपल्याला 8 किलोमीटर पुढंच अमरनाथचा बाबा बघायला भेटतो, बघू शकतो. आणि इकडं आपण या जो डोंगर दिसतोय तुम्हाला याच्या पुढं पाकिस्तान आहे, फक्त 6 किलोमीटर. तर तुम्ही बघू शकता आपण किती जवळ आहे. म्हणजे आपण पाकिस्तान आपण 6 किलोमीटरला इथून जाऊ नाही शकत, पण तुम्ही बघू तर शकता काय पाकिस्तान. इकडं या साईडला पाकिस्तान 6 किलोमीटर आणि इकडं अमरनाथचा बाबा. काय खतरनाक सीन आहे 0 पॉईंटला. कसा वाटतंय, एक नंबर वाटतंय इथं, मजा आली. तर पहाडांमध्ये मॅगी खायची एक मजाच वेगळी असते. तर सर्वजण मजेने मॅगी खातात डोंगरामध्ये. बघू शकता तुम्ही डोंगरात मॅगी खायची मजा. व्ह्यू बघा काय खतरनाक असा व्ह्यू आहे आणि डोंगरात मॅगी खाली ॲपल विप्पल खाली आहे ना. आता आम्ही चाललोय कारगिल पॉईंट, लेह लडाखची एंट्री गेट. बघू शकता मागं सीन काय जबरदस्त दिसतोय, खतरनाक असा व्ह्यू आहे. आता इथं सर्वजण फोटो काढतोय. नाश्ता केला मस्त, बरं वाटलं नाश्ता करून. बाकी होटल का नाम अपना होटल बदन. हाँ, मजा आया तुमसे मिलके. तरे ब्लॉग्स पे आएगा तुम लोग, चलेगा. चलो बघू शकता आता आपण पोहोचत चाललेलो आहे पॉईंटला दुसऱ्यावाल्या. ये हो गया कश्मीर का लास्ट पॉइंट. यहाँ से आगे हो गया लेह लद्दाख का. यहाँ से म्हणजे याच्या पुढे डायरेक्ट लेह लद्दाख चालू होतं. यो आहे काश्मीरचा लास्ट पॉइंट. यहाँ से आगे लेह लद्दाख का हमारा एंड हो जाता है इस पे. हाँ क्या? हाँ वो देखो ना बोर्ड पे लिखा है. गलत थोड़ा ही बोलेंगे. तो ये है, यो आहे आपला लद्दाखचा लास्ट पॉइंट बॉर्डर. बघू शकता तुम्ही लोक बघा कशी वरती चढलेले, 3 बॉर्डर लावलेले. फोटो घे ना, व्हिडिओ करना है यहीं पे, फोटो खींचो. हा सोनमार्ग मधला आपला हा लास्टचा पॉईंट. बघू शकता लास्टचा तुम्ही एंट्री गेट. आणि व्ह्यू बघा काही टॉप क्लास व्ह्यू आहे तो. इथून पुढं कारगिल इथं 96 किलोमीटर बॉर्डर का लास्ट रोड. लेह लद्दाख 326 किलोमीटर. अशा काही प्रकारचा व्ह्यू. लोक वरती फोटो काढत आहेत, साईडला फोटो काढत आहे. काय नजारे आहेत काश्मीरचे नजारे बघायला तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घ्या. बाकी बर्फामध्ये काय तुम्हाला कसं वाटतं? इथे खूप छान वाटते. इथे खूप थंडी हवा सुटलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे लेह लडाखची आणि या पॉईंटचं नाव आहे जोशीला पॉईंट. खूप छान पॉईंट आहे हा. आणि इथे थंडीच्या महिन्यामध्ये भरपूर तर बघितलं का असं प्रकारचं इथं नजारा शकता. आपण यू आर स्टँडिंग द झोन 11,649 फीट वरती आहे. म्हणजे बघा एकदम किती श्वास घ्यायला पण हे होतं. बघू शकता तुम्ही 11,000 फीट वरती आहे. बघू शकता बर्फ किती वरती बर्फ आहे डोंगरावरती. काय बर्फ दिसतोय बघा, खतरनाक जबरदस्त आहे, खतरनाक. सिराणी रस्ते बघा तुम्ही, रस्ते बघा एकच गाडी पास होते एक टायमाला. तुम्ही बघू शकता किती खतरनाक असे रस्ते आहेत तिथे. बाकी आता डायरेक्ट भेटू सोनमार्गला खालती. आपण परत आलेलो आहे आपल्या पॉईंटवर सोनमार्गपर्यंत आपली गाडी होती आणि त्याच्या पुढे आपल्याला टॅक्सी करायला लागली. तुम्ही बघू शकता पॉईंट. तर जाम वरती गेलो आम्ही आणि आता फायनली परत रिटर्न सोनमार्गमध्ये आलेलो आहे. पण इथून आपली जी गाडी उभी आहे तिथून निघू. आणि किती वरती आपण गेलो, लय वरती गेलो 0 पॉईंटला आणि त्या बॉर्डरला. बाकी आता चला डायरेक्ट भेटू हॉटेललाच, नाहीतर मध्ये कुठल्या पॉईंटवर थांबवलं तर पॉईंटवर भेटू. सोनमार्गमध्ये मजा आली, पण एक नंबर ॲडव्हेंचर रस्ते होते, खतरनाक. बघू शकता तुम्ही मेंढ्या चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. फायनली आता आपण श्रीनगरला पोहोचत आलेलो आहे. खूप प्रवास असतो काश्मीरमध्ये फिरायला, पण एन्जॉय करायला पण भारी. नेचरमध्ये तुम्ही आले तर खूप मजा येतो. आता कसं काय आम्ही आलो मध्ये काही पॉईंट बघायला भेटलो. आता आपल्याला भरपूर सारे पॉईंट बघायला भेटतो. आता शेवटी हॉटेलला पोहोचलो श्रीनगरमध्ये. आम्ही जाम टाईम गेला, म्हणजे पूर्ण आमचा दिवसच गेला आज पण. बाकी आता डायरेक्ट जेवायच्या टायमालाच भेटू. आता काय थोडा हातपाय बितपाय धुवू ना, डायरेक्ट नाश्ता करायचा पण मूड झाला. गेलो तर बाहेर पण जाऊ, थोडं एन्जॉय करू. फायनली सोनमार्गवरून आलो ना. आता आमची चौघांची जरा इच्छा झाली का काय तंदुरी बिंदुरी खाऊ, चेक करू काय आहे चांगलं हॉटेलमध्ये. मग आम्ही 4 जण निघलो शोधात, काहीतरी भेटेल ना काहीतरी खाऊ. आम्ही भेटला तिथं, बोललो जरा टेस्ट करू.
तर एक फुल तंदुरी मागवली. रेट तर आहे आपल्या एकदम 500 रुपये 550 रुपयाला रेट आहे. पण बाकी इथं खाऊ तंदुरी आणि बाकी नंतर तर जेवायचंच आहे 9 वाजता. आता किती वाजले? 7 वाजलेले आहेत. तंदुरी आलेली आहे ना. आता आम्ही सर्वजण खाऊ. लई टाईम वेट केला. तंदुरी बनली. श्रीनगरमध्ये आहे आम्ही. आता आम्ही आलो आहे जेवायला आपल्या इथंच खाली श्रीनगरमध्ये हॉटेलला. बघू आता काय जेवायला आहे आज. अजून काय माहीत नाही. नॉनव्हेजच असेल पण बाकी आता भेटू डायरेक्ट तुम्हाला जेवायला आल्यावर. आणि नंतर रात्री ब्लॉग काय केलं नाही अजून काय केलं नाही. आहे सलाड आहे ना व्हेज आणि भात आणि रोटी भी आहे का म्हणजे सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता. रोटीला आहे. रोटी पण झाला ना. सगळ्यांचा विचार झाला की आईस्क्रीम बिक्स्क्रीम खायला जाऊ श्रीनगरमध्ये. तर सर्वजण आम्ही आता आईस्क्रीम खायला निघलो आहे. आईस्क्रीम खायची तर सर्वजणांनी आम्ही आईस्क्रीम खायला बसलेलो आहे इथं. बघू शकता तुम्ही. आता हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.